रेवती, शेवंताबाई पासून झालेली तुमची अनवरस मुलगी ती भेटली मला आज। ती कुठे भेटली तुला? त्या दोघींना तर मी ढगात न पाठवता त्यांची सोय तुम्ही एका गावात केलीत। आरती हे बघ आई, मी खरंच ठीक आहे अगं, तुझी शपथ। आणि आई, तू सुद्धा मनाला त्रास करून घेऊ नकोस, माझ्या नशिबात आहे ते होणारच। काय अगं, डोकं बिकं फिरले की काय तुझं? हे गाव सोडून, हे घर, आई बाबांना सोडून तू जाणार कुठे? एखाद्या आश्रमात सेवेकरी म्हणून राहील। तसंही माझ्या आयुष्यात पुढे काही चांगलं घडेल असं नाही वाटत मला। आरती, अगं मी बसली तर चालेल की तुला एकांत हवाय? अगं असं का म्हणतेस? बस ना। राधा, अगं मी तुला माझ्या सोबत राहायचा आग्रह केला आणि खरंच या परिस्थितीत मला तुझी सोबत झाली। तू नसतीस ना तर मी पार कोलमडून गेले असते अगं। पण आता तू उठून उभी राहा, कारण मी सगळे तुझ्या सोबत आहोत। आता मला जगण्याचं एकच उद्दिष्ट दिसतंय डोळ्यासमोर, अनाथाश्रम बांधायचंय। आणि त्यासाठी काय करावं लागेल? संघर्ष, विश्वनाथ मोडकांविरुद्ध संघर्ष। राधा ग, का तुला नाही असं वाटत? वाटतंय ना, पण मनाला पटत नाहीये। मग पटवून घे आरती, कारण आता दुसरा कुठलाच मार्ग शिल्लक राहिलेला नाहीये। म्हणजे अगं पुराणातलंच उदाहरण घे ना। दुष्टातला दुष्ट राक्षस सुद्धा पराभवानंतर देवांना शरण गेलाय, आणि देवांनीही ना त्यांचा उद्धार करून आपलं दैवत्व सिद्ध केलंय। आता विश्वनाथ मोडक काही राक्षस नाहीयेत, माणूसच आहेत। मग तू त्यांच्या अहंकारावर विजय मिळवलास तर ते तुला शरण येणार नाहीत का? आणि शरण येण्यापेक्षाही ना तुला हवे असलेले पप्पा परत मिळतील। राधा, अगं राधा, केवढी हुशार आहेस तू, आणि किती दूरदृष्टी आहे तुझ्याकडे। तुझ्यातले हे गुण तू आजपर्यंत का दडवून ठेवले होतेस ग? अगं योग्य वेळी त्याचा उपयोग व्हावा ना म्हणून। आणि मला वाटतंय की आज ती योग्य वेळ आलीये।
ए, तुला ना माझ्या दूरदृष्टीवर विश्वास बसला असेल, खात्री वाटत असेल तर आणखीन एक महत्वाची गोष्ट सुचवू. सुचव ना. तू वैभवशी लग्न कर. काय? रणजित, जाऊया का रे आरतीकडे? मी फोन केला होता, कुणीही भेटायला येऊ नका असं म्हणाले. बरोबरच आहे तिचं. भेटायला येणारा प्रत्येक माणूस चावर स्वतःला असंच सारखं सांगत राहणार ना. तिला तर तिची दुःखच आठवत राहणार सारखी. नकोच. रणजित, म्हणजे मी काय म्हणतेय, आपण आरतीकडे दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव मांडूया का रे? म्हणजे बघ, मला माहितीये ती नाहीच म्हणणार, पण अरे त्याच्यामुळे तिने पुढच्या आयुष्यासाठी काय विचार करून ठेवलाय हे तरी कळेल ना आपल्याला. समाजसेवेसाठी पुढचं जीवन द्यायचंय असं तिने ठरवलंय ना. हो अरे, पण वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास समाजसेवा करणार आहे का ती? अरे जेव्हा मोकळा वेळ असेल त्यावेळेस कधी ना कधी तर तिला वाटेलच ना की आपलं असं कोणीतरी असावं. असं जरी तिला वाटलं ना तरी तो विचार ती अगदी झुरळासारखा असं उडवून लावेल. त्यामुळे तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचार आपण आपल्या डोक्यातून काढून टाकावा असं मला वाटतं. तसंही मुलाला जन्म देण्याच्या बाबतीत मी आणि आरती दोघी समदुःखीच आहोत ना. त्यातल्या त्यात मी जरा नशीबवान समजायचे. मला समजून घेणारा असा नवरा आहे माझ्या बरोबर. रेणुका, अगं मूल होण्यासाठी आपण किती प्रयत्न केले, अनेक डॉक्टर्स झाले, आता नाही येत यश, काय करायचं सांग ना. मी माझ्या मनाची अशीच समजूत घालत असते, पण तरी रे अपराधीपणाची भावना येतच राहते मनात. यावर माझ्याकडे एक उपाय. उपाय? आपण मूल दत्तक घेऊया. दत्तक मूल? काय हरकत आहे? अगं त्या निमित्ताने एखाद्या अनाथ मुलाला त्याचे आई वडील मिळतील. म्हणजे मान्य आहे मला, पटतंय तुझं. आपण जर का एखादं मूल दत्तक घेतलं ना तर मीही त्याच्यावरती पोटच्या मुलासारखं प्रेम करेन. बोल ना. पण रणजित,
अरे आर्थिकदृष्ट्या आपण तेवढे सक्षम नाही आहोत. जोपर्यंत आपल्या आयुष्यात स्थैर्य मिळत नाही ना तोपर्यंत अनाथ आश्रमवाले सुद्धा त्यांच्या नियमानुसार मूल दत्तक नाही देऊ शकत आपल्याला. अँड इट्स फॅक्ट. हे बघ, मला तुला दुखवायचा हेतू नव्हता. वास्तव काय आहे ना ह्याची फक्त तुला जाणीव करून द्यायची होती. नाही, खरंय तुझं. निदान या क्षणाला तरी आपण दारिद्र्य रेषेखालीच आहोत. आरती, मला खरंच तुझं कौतुक वाटतं. कशाची बनलीस ग तू? एवढ्या आपत्ती येऊन सुद्धा तू पुन्हा निर्धारानं उभी आहेस तशीच्या तशी. मला वाटतं देव ज्यावेळी संकट आपल्यावर टाकतो त्यावेळीच त्या संकटांना तोंड देण्याची शक्ती सुद्धा देत असावा. तुझ्याकडे बघून तंतोतंत पडतं. काका, रडत बसून काय होणार आहे? आपल्याला जर आपलं दुःख विसरायचं असेल तर इतर लोक जे दुःखात आहेत त्यांना मदत करायला हवी आपण ना. खरंय. पप्पा काय म्हणतोय? आला होता का पुन्हा भेटायला तुला? निदान फोन वगैरे तरी केला काही? काहीच नाही. मला कळत नाहीये विश्वनाथचं. तर का त्याला मुलीची काळजी वाटते तर तसं त्याने उघडपणे कबूल करायला काय हरकत आहे? नाही काका, मला ना असं वाटतं की आपण कुणाचकडून जास्तीची अपेक्षा नको ठेवायला. कारण अपेक्षा ठेवली की अपेक्षा भंगाचं दुःख पदरी पडण्याची शक्यता असते. खरंय. बरं, तुझ्या अनाथाश्रमाचं काम कुठपर्यंत आलं? काही प्रगती? नाही, तशी काही खास प्रगती नाही, पण नव्याने सुरुवात करायचं असा विचार करते मी. त्याच संदर्भात तुमचा सल्ला घ्यायला आले. मग विचार ना. माझ्याकडून जी काही मदत होईल ना ती मी तुला करणार. माहितीये काका, म्हणूनच तर तुमच्याशी कुठल्याही विषयावर मोकळेपणाने बोलता येतं मला. तुम्ही खरंच ग्रेट आहात. हे बघा ती, आता माझा हा जो काही कौतुक समारंभ आहे तो आपण आवर्त घेऊया आणि आजच्या चर्चेच्या मुद्द्याला हात घालूया. आजच्या चर्चेचा विषय माझे डॅडी विश्वनाथ मोडक आणि त्यांनी मला दिलेली जमीन. आरती, या विषयावर आपण आधी चर्चा केली. आता वेगळं काय बोलणार आहोत? काका, वेगळंच आहे. काका, डॅडींनी माझ्या नावे जी जमीन केली आहे ती मी त्यांना परत देण्याचा विचार करते. आरती, काका, मला प्रॉपर्टीचा मोह कधीच नव्हता. डॅडींनी माझ्या नावावर जी जमीन केली आहे त्या जमिनीवर मला अनाथाश्रम बांधायचं होतं. कारण मला असं वाटत होतं की त्या निमित्ताने मी त्यांच्या जवळ येईन, माझे डॅडी मला परत मिळतील. पण तो माझा हेतू साध्य झालाय. तो कसं काय? हे बघ, तुझे डॅडी अजूनही तुझ्याशी बोलत नाहीत, तुला भेटत नाहीत. हा, एकदा हॉस्पिटलमध्ये येऊन तो भेटून गेला होता, तोही चोरासारखा. तेही खूप आहे माझ्यासाठी काका. मी म्हंटल ना, माझी कुणाकडूनच काहीच अपेक्षा नाहीये आता. मग ते अगदी माझे जन्मदाते वडील जरी असले ना तरी. पण मग तुझ्या अनाथाश्रमाचं जे काही प्रोजेक्ट तू म्हणत होतीस. हो काका, ते प्रोजेक्ट मी मार्गी लावणारच आहे. फक्त त्यासाठी काही निस्वार्थी डोनर्स मिळायला हवेत. आरती, माझे सगळे कॉन्टॅक्ट्स वापरून तुला मदत होईल असं मी तुला शब्द देतो. काका, थँक्यू.
त्याला गोळ्या खाऊन जगतंय वाटतं. बाळू तू पुन्हा आला नाही, कसा आला, काय आला? आता असले फालतू प्रश्न विचारू नका आणि मला ते सांगायला पण आवडत नाही. का छळतोयस मला? छळतोय कुठं? अहो मी तुमच्या जवळचा माणूस ना. आपले घनिष्ठ संबंध आहेत ना. आपले घनिष्ठ संबंध गृहीत धरूनच जे आमचं ते तुमचं म्हणून आमची जमीन. अरे मग कोर्टात जा ना, जा ना कोर्टात. मला का छळताय? मी कुठं छळतोय? मोडक, मी वेडा नाही. तुम्ही तुमच्या पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावर मला वेडेच्या हिस्पितात पाठवलं. तिथं त्या लोकांनी मला वेड ठरवावं, वेड करावं हाच हेतू ना तुमचा होता ना. पण तसं झालं नाही. मला वेड लागलं नाही. मी वेड्याचं पांघरून घेऊन तिथं राहिलो. बाळू का धक्का बसला ना? अरे मोडक्या, असले धक्के कशाला खातोस? एकदाच आमची जमीन आम्हाला देऊन मोकळं हो, नाहीतर वरचे पैसे तरी दे जास्तीचे. कशाला डोक्याला ताप करतोस? हा बोल, काय करतोस? तुझ्या तर अरे मोडक्या, मोडून टाकीन. डॉक्टरांना माहितीये मी वेडा नाहीये, पण कागदोपत्री मी वेडा आहे आणि ते तूच ठरवलायस. एक वेडा वेड्याच्या भरात खून सुद्धा करू शकतो, लक्षात ठेव. बोल, काय करतोस? नाहीतर मरायला तयार हो. ठरवून सांग मला. आरती भिसे काकांकडे गेलीये म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं कारण असणार. म्हणजे तिने तुला नाही सांगितलं? नाही. आश्चर्य आहे. आश्चर्य काय त्यात? नाही, आरती तिच्या मनातलं सगळं मला सांगते हे खरं आहे, पण कधीतरी तिच्या मनातल्या गोष्टी पूर्ण होण्याच्या आधी, तर कधी कधी त्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मला सांगते. त्यामुळे तिच्या वागण्याची मला सवय झाली. मला काय आश्चर्य वगैरे वाटत नाही. तुम्ही किती चांगलं ओळखता रे एकमेकांना. टचूड, आमच्यातलं हे नातं असंच राहावं. आमच्यात कधी अविश्वासाचं नातं निर्माण होऊ नये हीच परमेश्वराकडे प्रार्थना. बरं, कसं येणं केलं? अगं बाई ग, काय ना मी पण अशी. तू तर घरचीच, पण पाहुण्याला विचारल्यासारखं मी विचारतेय. हो मावशी, मी आनंदाची बातमी घेऊन आलीये. आनंदाची बातमी? हो, मी तुम्हाला म्हंटल होतं ना मी गौरीसाठी स्थळ पाहते. सुमन? हो मावशी, मी गौरीसाठी स्थळ आणलंय. संजीवन पेठे यांच्याच ऑफिसमध्ये काम करतो. एक विचारू?
हो विचार ना. अरे मी तुला कुठलीही मदत करायला तयार आहे. विचार. राधा, माझ्याशी लग्न करशील?